नमस्कार मित्रांनो, मी चाणक्य पाटील भ्रमंतीच्या 8व्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्रात 300 ते 350 किल्ले आहेत आणि प्रत्येक किल्ल्याचा एक वेगळा इतिहास आहे आणि एक वेगळं वैशिष्ट्य आहे। तर आज आपण अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण किल्ल्यावर जाणार आहोत, ज्या किल्ल्याचं नाव आहे धोडप। देवळा, चांदवड आणि कळवण या तिन्ही तालुक्यांच्या सीमेला लागून असलेला धोडप किल्ला। धोडप, धुडू, धरब, धारब अशी अनेक नावं या किल्ल्याची आहेत। धोडप किल्ला हा सह्याद्रीच्या उत्तरेकडील सातमाळ डोंगर रांगेच्या मध्यावर उभा आहे, त्यामुळे हे भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचं आहे। मुघल काळात सातमाळ पर्वतरांगेच्या पूर्वेकडे चांदवड भागात आणि खानदेशकडून आणि बागलान प्रांताकडून येणारे प्रमुख रस्ते होते। ते घाट रस्ते आजही वापरले जातात। तुम्हाला जर आत्ता या किल्ल्यावर यायचे असेल तर तुम्हाला ह्याच रस्त्यांचा उपयोग करावा लागेल। तुम्ही नाशिकहून येत असाल तर तुम्हाला वडाळी भुईहून यावे लागेल। बागलांकडून यायचे असेल तर देवळ्याहून यावे लागेल आणि कळवणहून येत असाल तर तुम्हाला ओतूर ह्या गावाने यावे लागेल। संपूर्ण नाशिकमध्ये खव्यासाठी प्रसिद्ध असणारं आणि धोडपच्या पायथ्याशी असणारं हट्टी हे गाव इसवी सन 1597 मध्ये महाराणा प्रताप यांना हल्दी घाटीच्या लढाईत वीरगती प्राप्त झाली। त्यानंतर मेवाड प्रांतात मुघलांची आक्रमणं यांना कंटाळून काही राजपूत इतरत्र स्थलांतरित झाले। त्यातलाच एक राजपुतांचा समूह या किल्ल्याच्या आश्रयाला येऊन राहू लागला। तेच हे हट्टी गाव। मित्रांनो, आपण धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हट्टी गावामध्ये धोडप ॲडव्हेंचर स्पोर्ट्स थीम पार्कमध्ये आपण आलेलो आहोत आणि महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने ही जागा अतिशय सुंदर अशी केलेली आहे। तर आता आपण तिची भेट देऊया। मित्रांनो, इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं आज्ञापत्र दिसतंय आणि हे अतिशय सुंदर, याच्यामधला जो मजकूर आहे तो अतिशय माहितीपूर्ण आणि अतिशय सुंदर असा आहे। तर तुम्हाला हे पत्र वाचायचं असेल तर ह्या ठिकाणाला तुम्ही एक वेळा नक्की भेट द्या।
मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी आले तर तुम्हाला इथे धोडप किल्ल्याचा इतिहास बघायला मिळेल, त्यानंतर धोडप किल्ल्याचे भौगोलिक स्थान आणि त्याचे महत्त्व हेही बघायला मिळेल, त्यानंतर भूस्तरीय निर्मिती हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर इथे धोडपच्या आजूबाजूला जेवढेही किल्ले आहेत तर त्या किल्ल्यांबद्दलची जी माहिती आहे ती सुद्धा आपल्याला इथेच बघायला मिळेल. त्यानंतर सह्याद्रीची निर्मिती याबद्दलचा जो लेख आहे तो सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळेल. आणि त्यानंतर आपल्याला इथे हट्टी गाव, जे स्थानिक गाव आहे हट्टी गाव, तर या हट्टी गावाचा ग्राम वारसा स्थळ जे आहे त्याबद्दलचा जो लेख आहे तो सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळेल. निसर्ग पर्यटन केंद्र हट्टी आणि धोडप ॲडव्हेंचर थीम पार्क हट्टी हे वन विभाग आणि हट्टी गाव यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करून आणि बनवलेले एक रिसॉर्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला निवासाबरोबरच NIC माहिती केंद्र, धोडप ॲडव्हेंचर थीम पार्क, ज्या साहसी खेळाची 21 ॲक्टिव्हिटी आपल्याला इथे अनुभवास मिळतात, त्याच्याबरोबर कॅन्टीनची जेवणाची व्यवस्था आपण इथे धोडप ॲडव्हेंचर थीम पार्कमध्ये करत असतो. आणि हे सगळं काम कोणी केलं? हे वन विभागाने म्हणजे इथे सुरुवातीला जे इथल्या लोकांचा व्यवसाय हा खव्याचा होता, इथे खवा बनवायचे, तर त्याच्यासाठी सगळे गाई म्हशी चारण्यासाठी जंगलामध्ये उपयोग करायचे. तर गावाने इथे कुऱ्हाडबंदी आणि चराईबंदी केली, त्याच्यामुळे इथला लोकांचा रोजगार कमी झाला. तर रोजगाराचं वाढण्यासाठी हे पर्यटन केंद्र इथे वन विभाग आणि रोजगार कमी झाला म्हणून इकडे रोजगार वाढवण्यासाठी हे केलेलं आहे. तर याचं जे उत्पन्न येते ते आज गावासाठी वापरतात. आणि मित्रांनो, आपल्याला इथे एक धोडप किल्ल्याची प्रतिकृती पण बघायला मिळते. आपण तिच्याबद्दल पण आपण माहिती जाणून घेऊया. इथे निसर्ग पर्यटन केंद्राच्या NIC मध्ये आपण धोडप किल्ल्याची प्रतिकृती तयार केलेली आहे. तर ती धोडप किल्ल्यावरती कसे जायची याची माहिती तुम्हाला इथे मी सांगतो. त्याच्यामध्ये हा जो रस्ता दाखवलेला आहे हा धोडप किल्ल्यावरती जाण्यासाठी खाली अर्ध्या मध्यंतरापर्यंत पोहोचण्यासाठी हा रस्ता. इथे गेल्यानंतर एक पाण्याचा टाका आहे, एक सोनार वस्ती म्हणून वस्ती आहे, आणि फॉरेस्टचं एक गेस्ट हाऊस, टेंट ओटे वगैरे बनवलेले आहे तिथे. आणि पुढे गेल्यानंतर एक गणपती मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, एक दर्गा आहे, पाण्याचे काही नैसर्गिक काही ऐतिहासिक असे टाके बघायला मिळतात. तिथनं थोड्या पुढे गेल्यानंतर एक वेशी आहे, वेशीच्या पुढे एक वस्ती आहे, गवळी वस्ती म्हणतात. त्याचनंतर इकडे पाठीमागे एक वस्ती, तिथे आलंग वस्ती म्हणतात, तिथे कायमस्वरूपी लोक राहतात. वरती गडावर जाण्यासाठी इकडनं एक रस्ता दाखवलेला आहे, तो काही एका बुरुजाच्या आतमधून वगैरे जुन्या ज्या ऐतिहासिक पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांमधनं तुम्ही गडावरती पोहोचू शकता. तिथे सपाटीला पोहोचल्यानंतर तिथे तुम्हाला काही जुने पाण्याचे टाके वगैरे बघायला मिळतील. जी सुळका आहे ही पूर्ण गुहेने केलेली, आजूबाजूला सगळ्या गुहा आहे, त्याच्यामध्ये घोडशाळा आहे, काही जुन्या लोकांचे धान्य साठवण्याचे गोडाऊन म्हणतात, ते गोडाऊन वगैरे तुम्हाला तिथे बघायला मिळते. आणि विशेष म्हणजे तिथं काचेसारखं स्वच्छ पाणी 12 महिने पिण्यासाठी उपलब्ध असतं. या बाजूला जी खिंडी आहे, खिंडीपर्यंत तुम्ही जाऊ शकता, खिंडीच्या त्या पलीकडे जाऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या वन विभागाने तयार केलेलं निसर्ग पर्यटन केंद्र आणि थीम पार्क हे अतिशय उत्कृष्ट असं केलं आहे. 21 स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असणाऱ्या थीम पार्कला आणि ह्या केंद्राला तुम्ही एकदा नक्की भेट द्या. ही जागा एवढी छान आहे की तुम्ही शालेय आणि महाविद्यालयीन सहलही इथे आणू शकता, किंवा कुटुंब सहल आणि मित्रांसोबत कॅम्पिंग करायचं असेल तर त्याचंही नियोजन तुम्ही करू शकता. आपल्याला इथे राम परदेशी भेटलेले आहेत आणि ते आपल्याला किल्ल्यापर्यंत जाण्याचा रस्ता दाखवणार आहेत, आणि त्यानंतर किल्ल्यावर जेही ठिकाणं आहेत तर ते ठिकाणं आपल्याला ते दाखवणार आहेत.
15व्या शतकात हा किल्ला बुरहान निजाम शहा याच्या ताब्यात होता. त्याने त्याचे नाव धार पवनिक असं केलं. 1635मध्ये खान दौरान खान जमान आणि शाहिस्ते खान यांनी सातमाळ रांगेतले सर्व किल्ले मुघल सल्तनतमध्ये आणले. प्रत्यक्षात ही मोहीम अल्लाहवर्द खान याने राबविली. त्यामुळेच त्याचे नाव किल्ल्यावर असणाऱ्या शिलालेखात आहे. इसवी सन 1670 ते 71मध्ये शिवाजी महाराजांनी वऱ्हाड, खानदेश व बागलान हे प्रांत जिंकून त्यात मुल्हेर व इतर किल्ले काबीज केले. पण धोडपचा किल्लेदार मोहम्मद इमान याच्याजवळ दारुगोळ्याचा पुरवठा चांगला असल्याने तसेच त्याच्या मदतीला दाऊद खान आणि अमरसिंग चंदावत हे धावून आल्याने धोडपला घातलेला वेढा हा मराठ्यांना उठवावा लागला. त्यानंतर इसवी सन 1682मध्ये धोडपचा किल्लेदार नेमक खान याचा चौथाई वसूल करण्यासाठी आलेल्या मराठ्यांसोबत संघर्ष झाला. त्यात अनेक लोक मारले गेले आणि बरेच जखमी झाले. मित्रांनो, आपण गडाच्या अगदी मध्यावर पोहोचलेलो आहोत आणि जी चढाई आहे ती थोडी कठीण स्वरूपाची आहे. आणि हा किल्ला जो आहे हा महाराष्ट्रातला 2 नंबरचा सर्वात उंच किल्ला आहे. 1 नंबरचा जो किल्ला आहे तो साल्हेरचा किल्ला आहे आणि त्याच्यानंतर जो 2 नंबरचा किल्ला लागतो तो हा आहे. आणि समुद्र सपाटीपासून याची उंची 4759 फूट आहे. ह्या किल्ल्यावर असलेली विहीर ही अतिशय प्राचीन असून अजूनही सुस्थितीत आढळून येते आणि समोर दिसणाऱ्या या पायऱ्या खूप खोलवर जातात. मित्रांनो, महाराष्ट्राची ओळख ही महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांनी आहे आणि त्यांचं संवर्धन करणं ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मित्रांनो, पण जर आपल्याला संवर्धन करता येत नसेल तर ते निदान असं खराब तरी करू नये. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि सो कॉल्ड मावळ्यांनी याकडे जरूर लक्ष द्यावं, माझी त्यांना नम्र विनंती आहे. त्यानंतर बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे आणि हैदराबादचा निजाम सलाबत जंग यांच्यात झालेल्या भालकीच्या तहानुसार संपूर्ण खानदेश, बागलान व साल्हेरचा प्रदेश जेव्हा मराठ्यांच्या ताब्यात आला तेव्हा त्यात धोडपचाही समावेश होता. इसवी सन 1798च्या सुमारास पेशव्यांनी धोडपचा अधिकारी बाळाजी केशव याला बागलाण आणि नाशिक भागातील पठाण आणि पेंढारी लोकांचा बंदोबस्त करण्याचे आज्ञापत्र पाठवले.
धोडपच्या आणि पेशवाईच्या इतिहासामध्ये महत्त्वाची घटना या ठिकाणी घडली आणि ही घटना पेशवाईच्या इतिहासाला कलाटणी देणारी होती. पेशवाईत माधवराव म्हणजेच बाजीराव बल्लाळ यांचे नातू आणि रघुनाथराव म्हणजेच बाजीराव बल्लाळ यांचे चौथे पुत्र या काका पुतण्यात झालेला संघर्ष. माधवराव पेशवे हे पेशवे पदावर होते आणि राघोबादादा यांना या पदावर यायचे होते. त्यामुळे त्यांनी काही फुटीर योद्धे घेऊन धोडपवर चाल सुरू केली. हे समजताच माधवराव पेशवे हे पुण्याहून धोडपला आले आणि काही तासात झालेल्या या लढाईत नंतर राघोबादादा यांनी शरणागती पत्करली. काही तासात हे युद्ध संपले, म्हणून या युद्धाचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही. कारण मराठी राज्य सांभाळणाऱ्या पेशवेपदाची सूत्र कोणाच्या हातात येणार याचा फैसला या युद्धामुळे झाला. आपण किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजाजवळ पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला इथे एक शिलालेख बघायला मिळतोय आणि हा शिलालेख आहे तो संपूर्णपणे उर्दू भाषेत लिहिलेला आहे. इकडे एक शिलालेख आहे आणि ह्या बाजूला सुद्धा एक शिलालेख आहे. त्यानंतर कालानुरूप बऱ्याच घटना धोडप किल्ल्यावर झाल्या, पण 1818 मध्ये शेवटचा पेशवा बाजीराव दुसरा हा ब्रिटिशांना शरण गेल्यामुळे हा किल्ला इंग्रजी अधिपत्याखाली आला. त्यावेळेस ब्रिटिश अधिकारी कॅप्टन जॉन ब्रिग्ज याने धोडप किल्ल्याला भेट दिली. किल्ल्यावर होणारी घाण आणि खराब केले जाणारे किल्ले हे आपण सगळ्यांनी सुजाण नागरिक म्हणून थांबवायला हवे. पुढे गेल्यावर आपल्याला देवीचे मंदिर दिसते आणि मंदिराच्या खोल्या, पाण्याचे टाके, धान्याची कोठारे आणि गुहा बघून त्यावेळच्या अभियांत्रिकीला सलाम करावासा वाटतो.
मित्रांनो, आजचा एपिसोड हा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.